ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। अजितदादांचं निधन झाल्यापासून एक मुद्दा सातत्याने चर्चेत राहिलेला आहे आणि तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा। आता जेव्हा अगदी कालच राज्यसभेसाठी शरद पवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुद्धा दोनही राष्ट्रवादीमध्ये विलीनीकरणासंदर्भात प्रयत्न झाल्याची मोठी माहिती आता समोर येते। प्रयत्न झालेला होता। अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी शरद पवार यांच्या पक्षाकडनं अजित पवारांच्या पक्षाला प्रस्ताव दिल्याची माहिती आहे। शरद पवारांना संयुक्त राष्ट्रवादीकडनं 6 वर्षांसाठी उमेदवारी दिली जावी, तर पार्थ पवारांना सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागेवरती उमेदवारी देण्यात यावी अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडनं मिळाली, असा हा प्रस्ताव होता। दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी हा प्रस्ताव देऊन बरेच दिवस उलटले, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं या प्रस्तावाला कोणतेही उत्तर मिळालं नाही। त्यामुळे अखेरीस शरद पवारांनी महाविकास आघाडीकडनं उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती मिळते। आणि या विधान भवनाच्या परिसरामध्ये आपण आहोत। जितक्या गोष्टी आपल्याला पडद्यावर दिसत असतात, पडद्या पाठीमागे सुद्धा बऱ्याच घडामोडी घडत असतात। आज एक मोठी भेट या विधिमंडळाच्या परिसरामध्ये घडली, ती होती सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांची। इतर वेळेला खरं तर या दोघांची भेट फार आश्चर्यकारक मानली गेली नसती, पण आता या भेटीमध्ये नेमकं काय घडलं हे आपल्याला निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सांगणार आहेत। निलेश, सुनेत्रा पवार रोहित पवार भेटले विधिमंडळाच्या लॉबीमध्ये, कदाचित त्या दोघांमध्ये पहिल्यांदाच चर्चा झाली असेल। काय घडलं भेटीच्या वेळेला? ज्ञानदा, खरं तर मागच्या 2-3 दिवसांपासून रोहित पवार अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। मुख्यमंत्र्यांना त्यांना वेळ मागितली होती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली आणि आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देखील त्यांना भेट घेतली। संसदीय अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे, त्यामुळे त्यांचे जे सदस्य आहेत, या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे लोकसभेतले जे सदस्य आहेत, राज्यसभेतले सदस्य आहेत, त्यांना अजित पवारांच्या अपघात प्रकरणावर त्या ठिकाणी आवाज उठवावा अशा पद्धतीची सातत्याने ते मागणी करतायत। यासोबतच मागच्या काही दिवसांपासून रोहित पवारांना जे काही VSR कंपनी असेल, ॲरो कंपनी असेल, यांच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। या संदर्भातलं एक थेट पत्रच रोहित पवारांना सुनेत्रा पवारांच्या हातात दिलं। CBI चौकशीचा मुद्दा असेल, त्यासोबतच आगामी काळामध्ये या अपघाताच्या अनुषंगानं विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये आवाज उठवला गेला पाहिजे, या अनुषंगानं हे पत्र होतं आणि हे अतिशय महत्त्वाचं पत्र। आता सुनेत्रा पवार या पत्रावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काही दोघांमध्ये संवाद झाला यावेळी खरं तर विधिमंडळाच्या पायऱ्यांच्या समोर ही भेट झाल्यामुळे जास्त वेळ ते भेटू शकले नाहीत, बोलू शकले नाहीत। मात्र ते पत्र खूप महत्त्वाचं होतं, ज्याच्यावर आता आगामी काळामध्ये लोकसभेमध्ये खास करून आपल्याला गोंधळ पाहायला मिळू शकतो, कारण हे पत्र उद्या अरविंद केजरीवाल यांना देखील द्यायला रोहित पवार दिल्लीला जात आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन संसदीय अधिवेशनामध्ये तुम्ही हा विषय घ्या अशा पद्धतीची ते विनंती करणार आहेत। थँक्यू निलेश या सगळ्या माहितीबद्दल। आणि सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी प्रतिक्रिया काय दिली ती सुद्धा पाहूया। सुनेत्रा काकी जे आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना सुद्धा भेटलो, त्यांनाही विनंती केली काय आत्तापर्यंत करतोय, काय माहिती गोळा केली आहे, त्याच्याचबरोबर पार्लमेंटमध्ये असणारे जे विविध पक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांच्याशी सुद्धा जाऊन मी भेटणार आहे असं त्यांना तिथं सांगितलं। काही दिवसांपूर्वी CM साहेबांना भेटलो होतो, उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मी भेटलो होतो, राज ठाकरे साहेबांना सुद्धा तिथं भेटलो आणि काँग्रेसच्या प्रमुख नेते आणि या देशाचे विरोधी पक्ष नेता राहुल गांधीजी यांनाही पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत जाऊन भेटणार आहे। आणि आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजे आजच्या दिवशी उद्धव ठाकरे हे 2 नेत्यांना सामोरे केले।